आणखी बऱ्याच जणांना इम्प्रेस करायचं उर्मिला. ते इंद्राचं कौतुक आहे ना सगळ्यांना, पण आता घरात फॅक्टरीत सगळीकडे फक्त माझाच बोलबाला असेल. आता मागे हटायचं नाही. ही खुर्ची जशी काबीज केली आहे ना, तसं सगळ्यावर कब्जा करायचा आहे. आणि सगळं जर का एकदा काबीज झालं की आपण दोघं इथले राजा राणी. हो ना. फक्त ही रूमच नाही तर अख्ख्या महाडी कुटुंबावर आपलंच राज्य असेल. अरे वा, वस्तीत कसलाच आवाज नाही आहे. म्हणजे सगळे झोपले असतील. ग्रेट, हीच योग्य वेळ आहे. आता मी आल्याचं कोणाला कळणारही नाही. पण मी झोपू कुठे बघूया. सर. अरे रतन, तू एवढ्या रात्री का जागा आहेस? अहो, राणीचाच फोन आलेला मला. तिनंच सांगितली सगळी तुमची व्यवस्था करायला. काय सांगतोस? हो तर. अहो, तिनंच मला सांगितलं इंद्रसाहेब येतात, त्यांना काहीच कमी पडू द्यायचं नाही म्हणून. कशी आहेस तू राणी? एकीकडे माझ्यावर चिडतीयस, माझ्यावर रागावून बसलीस, आणि दुसरीकडे माझीच काळजी घ्यायला सांगतेस. सर काय झालं? हा, कसला विचार करताय? नाही काय नाही अरे. सर रूम आहे पण थोडी धूळ आहे, ती साफ करायला पाहिजे. उद्याची उद्या मी करून घेतो साफ. हा, आजचा दिवस फक्त जरा सांभाळून घ्या, नाहीतर आत्ताच करून घेतो. कशाला उद्या तरी थांबू. अरे नाही रतन, ऐक ना. इट्स ओके. एवढं काय अर्जंट नाही आहे. मी आजचा दिवस करून घेईन बाहेर मॅनेज. इट्स ओके. बाहेर कसं झोपणार तुम्ही? अवघडेल की. अरे नाही काही काळजी करू नकोस. मी होऊन जाईन ऍडजस्ट. डोंट वरी. सर अहो, पण बरं ठीक आहे, मी हातरून घेऊन येतो. हो. सर. ना, थँक्यू. आणि सर काय लागलं ना तर आवाज द्या. हो, मी इथंच बाजूच्या खोलीत आहे. हा, थँक्यू. काय सर आता थँक्यू म्हणून लाजवताय का काय? येतो. हा, हो. जगुनी घेतो पुन्हा तुझ्या सवेक्षण हे भरून येई पुन्हा आठवुनी मन हे बघ काहूर जुने मन आतून सोने मन धागा धागा जोडते नवा. लाईट का डोळ्यावर येतोय? हो, ते विंडो बंद करायला विसरलो मी. काय इरिटेटिंग आहे. दादा, पण तू झोपेत का बडबडत होता? अरे दादा तर झोपेत बडबडतो, पण हिचे आजोबा तर झोपेत चालतात. होय का नाही रे? कपरे. दादा, पण तू इथं का झोपलाय? राणी तर चिडली ना तुझ्यावर, म्हणून घरात घेतलं नसेल. हा, तसंच असणार आहे. माझी आई पण पप्पांवर चिडली की त्यांना असंच बाहेर काढते. अरे असं काही नाहीये. काही काय बोलताय तुम्ही? तसं नाही दादा, मला माहिती आहे. दादा, माझी आई सांगते की तुझ्याकडे लई पैसा आहे. एक गोष्ट पण सांगते, त्यात तो राजा असतो ना तसा तू आहेस. तू आमच्या सारखं झोपडीत नाही तर मालत राहतोस असं आई सांगते. मग तू तर राजा आहे ना, मग आमच्या झोपडीत का नाही राहिला? ए पोरण, कशाला पेडताय साहेबासनी? पळा इथनं, चला पळा 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 पळा. अरे रतन थांब जरा.
तुझं नाव काय? सोनी. सोनी. कसं आहे सोनी? मला एक सांग ना, तुझी आई जेव्हा तुला राजाची गोष्ट सांगते तेव्हा त्या राजाच्या राणीबद्दल काही सांगते का? हो, थोडं थोडं. हो ना. मग आता कसं आहे की राणी जी आहे ती राजावर रागावली आहे. म्हणजे राजाने नकळत थोडं दुखावलं तिला, सो तिला राग आलाय राजाचा. मग आता त्याची शिक्षा भोगायला राजा इथे आलाय. त्याची राणी कायम इथे राहायची ना, मग आता राजाला पण बघायचंय. सो ती कशी राहायची, कशी आयुष्य जगायची हे राजाला स्वतः इथे राहून बघायचंय. म्हणून राजा इथे आलाय. असं आहे व्हय? मग ठीक आहे. मिळालं ना उत्तर. निघा सटका आता इथनं. चल. आम्ही नाही जाणार. हा कसे जाणार नाही त्याच बघतो तू मला ना. हे मोगली. चला निघा निघा. बघली. पळीत ना साहेब. सॉरी ते पोरं तुम्हाला पेडत होते. अरे नाही नाही, असू दे. साहेब तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी रूम रेडी केलाय. बरं ठीक आहे. अहो साहेब थांबा थांबा. तुम्ही कशाला घडी घालताय? अरे नाही नाही, असू दे, मी करतो. अहो, नको साहेब तुम्हाला नाही जमायचं. तुम्हाला काम करायला लावून काय आम्ही पाप लावून घ्यायचो डोक्यावर आमच्या? हा पापाचं बी राहून द्या. तुम्हाला गाड्या घालायला लावल्या त्या हातरुणाच्या ही जर त्या राणीला कळलं ना ते पोरगी यागळाच राडा घालेल. साहेब तुम्ही एकटंच घराबाहेर पडला आणि ते नाही बघ, सध्या तर मी तुला एवढंच सांगू शकेन की मला काही दिवस इथे थांबायचं आहे. हा साहेब तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहावा, त्याला काय. पण तुम्ही इकडं आणि राणी एकटीच तिकडे कशी राहणार? मालती आई, हे सगळं करण्याआधी एकदा विचार करायला हवा आपण. बघा, विचार करायची वेळ संपली उर्मिला. आता ना खूप पाणी डोक्यावरनं गेलंय. हो मालती आई, पण हे सगळं करण्याआधी आपण इंद्रा भाऊजी कुठे आहेत ना हे बघायला हवंय. मला माझा इंद्रा कुठे माहिती आहे आणि कुठल्या अवस्थेत आहे ही माहिती आहे. संक्रांतीच्या दिवसापासून रोज काही ना काहीतरी वाईटच घडते. आधीच पोवांचा काही पत्ता लागत नाहीये. आबांनी इंद्रजित सरांना घराबाहेर काढले, ते आता वस्तीत जाऊन राहत आहेत. आता या सगळ्यात जर आईने इंद्रजित सरांना बघितलं तर ती सुद्धा टेन्शनमध्ये येणार. तिला काय सांगू मी? मला तर काहीच कळना झालंय.